राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, अमरसिंग पंडित, अरविंद चव्हाण, कैलास पाटील ज्यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना काम करते, त्याचे अध्यक्ष प्राध्यापक संभाजी वाघमारे, सचिव प्राध्यापक सुनील बगले, त्यांचे सगळे सहकारी आणि बंधू भगिनींनो, मुक्ताचं हे 6वं अधिवेशन आहे आणि आनंदाने अभिमान एका गोष्टीचा आहे की हे अधिवेशन रौप्य महोत्सव आहे. संघटनेला 25 वर्ष पूर्ण केली आणि 25 वर्ष पूर्ण केल्याच्या नंतर आज औरंगाबादला हे रौप्य महोत्सव अधिवेशन आपण सगळ्यांनी आयोजित केलं. महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्था अनेक आहेत, शिक्षकांच्या संघटना अनेक आहेत आणि ठिकठिकाणी या संघटना शिक्षकांचे प्रश्न असोत, संस्थांचे प्रश्न असोत, त्या संबंधीची आपली भूमिका संधी मिळेल त्यावेळेस राज्य सरकारकडे मांडत असतात. प्रत्येक संघटनेला काही वैचारिक आधार आहे आणि तो वैचारिक भूमिका, वैचारिक आधार हा बहुसंख्य उपेक्षित समाजाच्या हिताची जपणूक करण्यासाठी असेल तर त्या संघटनेच्याबद्दल जनमानसामध्ये एक प्रकारची आस्थेची, आदराची भूमिका असते. मुक्ता ही संघटनाच होई अंडर प्रिव्हिलेज टीचर्स असोसिएशन, समाजाच्या उपेक्षित वर्गामध्ये ज्यांना राहायला लागतंय अशांच्या शिक्षकांची ही संघटना आणि त्यामुळे साहजिकच इतर संघटना आणि या संघटनेमध्ये फरक हा आहे की या संघटनेचं लक्ष हे उपेक्षित समाजातल्या शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नाकडे आहे आणि म्हणून या संघटनेकडे एका वेगळ्या दृष्टीनं राज्य सरकारने बघितलं पाहिजे याच्यावर माझ्या मनामध्ये शंका नाही. मग त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आमचं वैचारिक अधिष्ठान हा शिवछत्रपती महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. शिवछत्रपतींचं महत्त्व आणि त्यांचं योगदान हे काही सांगण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळेस संपूर्ण समाज हा अस्वस्थ होता, मरगळलेला होता, त्याच्यातलं सत्व जागं नव्हतं, अशा समाजाच्या सगळ्या घटकांना एकत्रित करून त्यांच्यातलं स्वाभिमान आणि सत्व जागे करण्याची मोलाची कामगिरी केली आणि राज्य उभं केलं. आणि ते राज्य उभं करताना मी कालच एके ठिकाणी सांगितलं की या देशामध्ये अनेकांची राज्य झाली. दिल्लीमध्ये मोगलांचं राज्य झालं, या औरंगाबादमध्ये यादवांचं देवगिरीचं राज्य झालं, आणखीन कुठं कोणाकोणाची राज्य झाली. पण शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य हे भोसल्यांचं राज्य नव्हतं, हे राज्य रयतेचं राज्य होतं, समाजातल्या उपेक्षित लोकांचं राज्य होतं.
आणि त्यांच्यासाठी सत्ता वापरायची हे सूत्र शिवाजी महाराजांनी घेतले आणि त्यामुळे आज 300 वर्ष होऊन गेली तरी सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये स्थान प्राप्त केलेला राजा हा कोणता हा प्रश्न कुणालाही देशात विचारला तर एकच नाव येतं आणि ते म्हणजे शिवाजी महाराज. आणि मला आनंद आहे की मागल्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की शिवाजी महाराजांची विचारधारा, फुले आंबेडकर, शाहू राजा यांची विचारधारा हा आमचा आधार आहे आणि या आधारावर या विचारावर आम्ही काम करू इच्छितो. ही नावं का घेतात? परवा कोणत्याही एका नेत्यांनी मुंबईत भाषण दिलं आणि भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की शरद पवार, फुले आंबेडकर आणि शाहू राजा यांचंच नाव का घेतात? माझी विनंती आहे की त्यांना की महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या. प्रबोधनकार ठाकरे एक विचारवंत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आणि प्रबोधनकार ठाकरेंनी महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तन यासंबंधीचे अतिशय उत्तम लिखाण केले आणि ते जर वाचलं तर अशा प्रकारचे प्रश्न कुणी विचारणार नाही. याची प्रत्येक व्यक्ती अत्यंत महत्त्वाची. महात्मा ज्योतिबा फुले एका लहान समाजात जन्मले, पण ते स्वतः काय आणि सावित्रीबाई काय या दोघांनी शिक्षणाच्या संबंधीचं महत्त्व ओळखलं आणि त्या संबंधीची भूमिका समाजात मांडली. मुलींच्या शिक्षणाच्या संबंधी समाजातल्या उच्चभ्रू लोकांचा विरोध असताना सुद्धा शिक्षकाच्या कामाची जबाबदारी सावित्रीबाईंनी घेतली आणि उभं आयुष्यभर हे काम त्यांनी केलं. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, शिक्षणाचे प्रश्न मांडले, सामाजिक समता याचा अर्थ काय हे समाजाला पटवून दिलं आणि त्यामुळे आज फुले असतील अथवा नसतील पण सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये फुल्यांचा विचार कधी जाऊ शकत नाही. आधुनिकता हे महात्मा ज्योतिबांचं वैशिष्ट्य होतं. खुलत्यात कल्पनाच्या मागे ते कधी गेले. मला आठवत आहे की एक गोष्ट घडलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले साधन जीवनामध्ये काम करत असताना एक दिवशी इंग्लंडचा राजा हा मुंबईत आला. त्यावेळी इंग्लंडचं राज्य हे राज्यकर्ते या देशात होते. तो राजा आला, त्याची बोट मुंबईला इंडिया गेटच्या जवळ लागली आणि इंडिया गेटच्या जवळची बोट लागली. त्या एका कोपऱ्यामध्ये इंडिया गेटच्या एक फागोटं बांधणारा, खांद्यात उघडणं असलेला आणि हातात कागद असलेला एक खेजूत उभा होता. राजा बोटीतनं उतरला, इंडिया गेटमध्ये आला, त्यांचं स्वागत केलं गेलं इंग्रजी अधिकाऱ्यांनी आणि पुढे जात असताना हा फेटेवाला कोण याची शंका त्यांच्या मनात आली. ते तिकडं बघायला लागले. ताबडतोब इंग्रजांच्या पोलिसांनी त्या फेटेवाल्याला बाजूला केलं. इंग्रजच्या राजाला असं वाटलं की त्याला का बाजूला करतात, त्याच्या हातात कागद आहे म्हणजे काय त्याला बांधायचं. त्याने अधिकाऱ्यांना सांगितलं की त्या माणसाला मला भेटायचं. त्यांना संधी दिली. त्यावेळेस राज्यामध्ये दुष्काळ होता. 3 कागद त्यांच्या हातामध्ये होते. तो फेटेवाला माणूस म्हणजे दुसरं तिसरं कोण नव्हतं, ज्योतिबा फुले होते. त्याचा पहिला कागद त्यांनी दिला आणि त्या काळात दुष्काळ होता
म्हणून इंग्रज सरकारने खजी फोडायचं काम काढले. त्यावेळी ज्योतिबा फुल्यांनी त्या निवेदनात राजाला असं सांगितलं की दुष्काळ पडलाय, पाण्याची टंचाई आहे, खजी फोडण्याचं काम द्यायच्या ऐवजी ठिकठिकाणी पाझर तलाव, छोटे तलाव हे करण्याचं काम जर तुम्ही दिलं तर पडणारा थेंब आम्ही वाचू, भूगर्भाच्या पाण्याची पातळी वाढेल आणि शेतीची आणि पिण्याच्या पाण्याची गरज भागेल. खजी फोडण्यापेक्षा हे काम अधिक महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की शेतीला जोडधंदा पाहिजे आणि तो जोडधंदा हवा असेल तर दुधाशिवाय दुसरा कुठला धंदा असू शकत नाही. आणि त्या दुधाचा धंदा नीट व्हायचा असेल तर आमच्या गायी या समृद्ध झाल्या पाहिजेत, अधिक दूध देणाऱ्या झाल्या पाहिजेत. आणि त्यासाठी तुम्ही विलायतेचं वळू आणा आणि इथं नवीन वेळेनं तयार करा, नवीन जात तयार करा. ही संकरित गाय ही अधिक दूध दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की आमच्या शेतामध्ये ज्वारीचं पीक आम्ही घेतो, तेच वेणं वापरतो आणि त्यामुळे उत्पन्न वाढत नाही. आणि म्हणून तज्ज्ञांच्या मदतीनं संकरित वेणं तयार करा आणि त्या माध्यमातून शेतीचं उत्पादन वाढवायला प्रयत्न करा. हे तिन्ही प्रश्न सोडवण्यासाठी ज्योतिबा फुल्यांनी आधुनिक विज्ञानाचा आधार घ्यावा असे प्रश्न त्या ठिकाणी मांडले. दुसरी गोष्ट ते शाहूराजे त्यांनी राज्य सोयी त्यांच्यासाठी वापरली. शाहूराजा एक आगळा वेगळा राजा होता. त्यांना राजवाड्यात राहणं कधी पसंत असायचे नाही. कोल्हापूरपासून 6 मैलावर त्यांची शेती होती. त्या शेतातल्या घरामध्ये हा राजा जाऊन राहायचा आणि अनेकांना भेटायचा. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की ते खोट्या गोष्टीचा पुरस्कार कधी करायचा नाही. कोणी भ्रामक विचार मांडत असतील त्याचा कधी त्यांनी पाठपुरावा केला नाही. शाहू महाराज त्यांच्या शेतावर एक दिवशी होते आणि त्यावेळेला कोल्हापूरहून काही सरदार लोक त्यांना भेटायला आले आणि या सरदारांनी महाराजांना सांगितलं की आणखीन 4 दिवसांनी कर्नाटकामधून एक विद्वान माणूस येणार आहे. त्याला सगळं उद्याचं सगळं ज्योतिष कळतं, काय उद्या होणार आहे हे कळतं, तुम्ही त्यांना भेटा. शाहू महाराजांनी सांगितलं की ज्योतिषी भीतिशी यांचा माझा विश्वास नाही, माझा सामान्य माणसावर विश्वास आहे, कष्टकरावर विश्वास आहे, कास्तकरावर विश्वास आहे. मी ज्योतिषी आणि हे जे लोक आहेत त्यांना कधी भेटत नाही. सगळ्या सरदारांनी सांगितलं काही करा आणि भेटा. शेवटी नाही दादा म्हणले ठीक आहे, आज सोमवार आहे, पुढच्या शुक्रवारी घेऊन या. आणि शुक्रवारी तो ज्योतिषी यांच्या दारात आला आणि रडायला लागला. महाराज म्हणजे रडायला काय झालं तर नाही म्हणजे 3 दिवसाच्या पूर्वी मी कोल्हापूरला आलो, तुमच्या पोलिसांनी मला पकडलं, तुरुंगात टाकलं आणि तिथं मला वजवलं. 2 दिवस नीट अन्नसुद्धा दिलं नाही. अतिशय वाईट वागणूक मला मिळाली. त्यांच्यावर काहीतरी इलाज करा. महाराजांनी सांगितलं तू ज्योतिषी आहेस? हो म्हणजे. तुला उद्याचं कळतं? हो म्हणजे. मग 4 दिवसापूर्वी तू इथं आला, उद्या तुझी अवस्था काय होणार आहे हे तुला कळलं नाही, तू माझा ज्योतिष काय सांगेल? तात्पर्य असं की शाहू राजा हे खुलत्याच गोष्टीचा पुरस्कार हे करणारे नव्हते. आणि तिसरं जे नाव आपण घेतो आंबेडकरांचं. आंबेडकरांनी या देशाला संविधान दिली, त्याचा अभिमान आपल्याला. आज बाबासाहेबांची घटना किती शक्तिशाली आहे याच्यासाठी एकच उदाहरण सांगतो की आपले शेजारी श्रीलंकेमध्ये काय अवस्था आहे. तिथेही घटना होती पण तिथे रोज संघर्ष आहे.
पलीकडचं पाकिस्तान, तिथं काय अवस्था आहे? तिथंही संघर्ष आहे. 15 दिवसाच्या पूर्वी इम्रान खान प्रधानमंत्री होता, आता त्यांना काढलं गेलं, कोणते नवीन येऊन बसलं. पण हिंदुस्थानामध्ये 1950 सालापासून आजपर्यंत अनेक राज्याली संघर्ष झाले, आंदोलनं झाली, पण देश एकसंघ राहिला. आणि त्याचं कारण बाबासाहेबांची संविधान. बाबासाहेबांनी आपल्याला दृष्टी दिली, त्यांनी आपल्याला विचार दिले, त्यांनी एक संघटन ह्या देशाचं कसं उभं करायचं याचा आदर्श दिला. आणि त्यामुळं आज हा देश एकसंघ आहे. बाबासाहेबांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी घटना दिली, पण खूपदा आपण बाबासाहेबांचं घटनेचं योगदान याचं आठवण करतो. पण बाबासाहेबांचं योगदान यापेक्षा सुद्धा अधिक आहे. आणि त्याचं एकच उदाहरण सांगतो की स्वातंत्र्य मिळवायच्या पूर्वी एक सरकार बनलं. त्या सरकारमध्ये जवाहरलाल नेहरू होते, त्या सरकारमध्ये मौलाना अब्दुल कलाम आझाद होते, त्या सरकारमध्ये बाबासाहेब आंबेडकर होते. आणि बाबासाहेबांच्याकडे खातं कोणतं होतं? पाणी, जलसंधारण आणि वीज आणि कामगार, ही 3 खाती त्यांच्याकडे होती. त्यांनी काय केलं? आज या देशाच्या महत्त्वाच्या प्रश्नाची सोडवणूक काही प्रमाणात झाली, त्याचं 100% श्रेय बाबासाहेबांना द्यावं लागेल. आणि हे का मी म्हणतो की आज स्वातंत्र्याच्या आधी धरणं बांधवायचा विचार हा बाबासाहेबांनी मांडला. देशाचं सगळ्यात मोठं पंजाबमधलं धरण भाकरा नांदगड, त्याचा निर्णय बाबासाहेबांच्या सहीनं झाला. आज पंजाब आणि हरियाणा या 2 राज्यामध्ये 90%च्या पेक्षा शेती बागायचं आहे. त्याचं कारण भाकरा आणि नांदगड धरण. आणि हे धरण निर्माण करण्याचा निर्णय हा बाबासाहेबांचा होता स्वातंत्र्याच्या अधिकार. शेजारच्या आंध्रमध्ये दामोदर व्हॅली नावाचं धरण आहे, त्याचा निर्णय बाबासाहेबांचा होता, स्वातंत्र्याच्या आधी होता. आणि त्याचा परिणाम आज त्या आंध्र राज्यामध्ये सुरुवात आली शेतीच्या क्षेत्रामध्ये. त्याच्यामध्ये फार मोठं योगदान दामोदर व्हॅलीचं आहे आणि तो निर्णय बाबासाहेबांनी घेतला. आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतो विजेची टंचाई आहे. याचा विचार बाबासाहेबांनी तेव्हा केला होता. त्यांनी काय केलं? त्यांनी एक निर्णय असा घेतला की एखाद्या राज्यामध्ये वीज जास्त असेल आणि एखाद्या राज्यामध्ये वीज कमी असेल तर कमी वीज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जास्त असलेली वीज पोहोचवणं आणि कमी वीज असलेल्या राज्याचे प्रश्न सोडवणं. आणि हे जर करायचं असेल तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये वीज नेण्याच्यासाठी ग्रीड असले पाहिजे. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन नावाची संस्था काढली. आज महाराष्ट्रात वीज कमी पडली तर अन्य राज्यातून वीज खरेदी करणं हा निर्णय आजचं महाराष्ट्र सरकारसुद्धा घेतं आहे. पण ती अन्य राज्याची वीज इथं आणण्याच्यासाठी जी व्यवस्था आहे ती बाबासाहेबांच्या निर्णयामध्ये होती. आणि म्हणून एक द्रष्टा नेता होता. उद्याची समाजाची गरज भागवण्याची दृष्टी त्यांना होती. अशा नेतृत्वाची ते फुले असोत, ते आंबेडकर असोत, शाहूराजे असोत, त्यांचा आदर्श घेऊन आज ही शिक्षकांची संघटना तुमच्या सगळ्यांचे सहकारी प्राध्यापक सुनील भांगरे आणि वाघमारे आणि अन्य त्यांचे सगळे सहकारी यांच्याबरोबर आज उभी राहते. याचा अर्थ आधुनिकतेचा पुरस्कार करणारी, ब्राह्मकल्पनेला विरोध करणारी, जातीयवादी शक्तीच्या विरुद्ध संघर्ष करणारी आणि समता प्रस्थापित करून एक प्रगत देश उभं करण्याच्यासाठी, पिढी तयार करण्याच्यासाठी आस्था ठेवणारी अशी शिक्षकांची संघटना
ही मोठा संघटना आहे आणि मला आनंद आहे की अशा पद्धतीची संघटना शिवाय सगळे आणि त्यांच्या सहकार्याने गेले 25 वर्ष कष्ट करून उभी केली. आम्हा सगळ्यांची साथ त्याला मिळेल हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तुम्ही काही प्रश्न मांडले. उपमुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं की ते स्वतःच तुमची एक बैठक लावतील, संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवतील आणि प्रश्न सोडवतील. माझी खात्री आहे की त्यांनी बैठक घेतल्याच्या नंतर तुमच्या अनेक प्रश्नांची एकदम नाही पण टप्प्याटप्प्यानं सुटका होईल आणि ही संघटना उपेक्षित समाजाच्या शिक्षकांना एक प्रकारचा आधार देणारी संघटना या पद्धतीनं आमचा हा सगळा घटक आत्मविश्वासानं या संघटनेकडे बघेल अशाच प्रकारची भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो. या अधिवेशनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि माझे 2 शब्द सोडतो.